आढावा आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे पाठीमागील। यामध्ये तुम्ही जर बघितलं की कॅनडा व अमेरिका यांच्या राज्यघटनेवरून ही संघराज्याची जी संकल्पना आहे ती आपण स्वीकारलेली आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारत हा एक राज्याचा संघ म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असे त्यामध्ये नमूद केलेलं आहे। राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द प्रयोग कोठेही दिसून येत नाही। भारतीय घटनाकारांनी विचारपूर्वक संघराज्य हा शब्द वापरलेला नाही, परंतु घटनेमध्ये मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्यांची शासन यंत्रणा अशी दुहेरी शासन पद्धती स्वीकारलेली दिसून येते। भारत सरकारच्या 1935च्या कायद्यानुसार व कॅनडामधील सत्ता विभाजन पद्धतीनुसार केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्ता विभाजन केलेलं आहे। शेषाधिकार संविधानानुसार कॅनडाच्या संघराज्याप्रमाणे भारताच्या केंद्र सरकारला दिलेले आणि केंद्र सरकार अधिकाराच्या बाबतीत वरचढ असलेलं दिसून येतं। राज्यसंस्थेचे 2 प्रकार यामध्ये पडतात। यामध्ये एकात्म राज्य आणि दुसरं आहे संघराज्य। राज्यामध्ये केंद्र सरकार आणि प्रादेशिक घटक राज्ये यांच्यात अधिकाराची विभागणी कोणत्या प्रकारे झालेली आहे यावरून 2 प्रकार पडतात। एकात्म राज्यामध्ये घटनेने सर्व सत्ता एकाच मध्यवर्ती शासनाकडे दिलेली असते। मध्यवर्ती शासन राजकारभाराच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या सोयीनुसार काही अधिकार घटक राज्यांना सोपवतं। अशा घटक राज्यांना दुय्यम स्थान असते आणि केंद्राची सत्ता सर्वश्रेष्ठ असलेली दिसून येते। संघराज्यामध्ये राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असते। केंद्र आणि घटक राज्य आपल्या अधिकार क्षेत्रात स्वतंत्र असतात आणि सर्व घटक राज्ये समान दर्जाची असतात। कॅनडा, अमेरिका, स्वित्झर्लंड इत्यादी संघराज्य आहेत। भारत हे अर्धसंघराज्य आहे असंही म्हटलं जातं। सर्वसामान्यपणे भारत हे संघराज्य आहे। राज्याचा भौगोलिक विस्तार फार मोठा असेल व त्या राज्यामध्ये सांस्कृतिक भाषिक विविधता असेल तर संघराज्य पद्धती उपयुक्त ठरते, कारण संघराज्य पद्धतीमध्ये घटक राज्याला आवश्यक ती स्वायत्तता देऊन राष्ट्रीय ऐक्य साधलं जातं। आता भारतीय संघराज्याची घटनात्मक तरतूद जी आहे मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलीच आहे। भारताचा प्रचंड मोठा भौगोलिक आकार, अफाट लोकवस्ती, भाषिक, आर्थिक, प्रादेशिक राहणीमान इत्यादी बाबतीमध्ये विविधता असलेली दिसून येते। भारतामध्ये प्राचीन काळापासून आणि सर्व विविधतेला जोडणारं एकात्मतेचं सूत्र येथील संमिश्र संस्कृतीचा वारसा हे आहे। संघराज्य व्यवस्था स्वीकारणे हा एकच पर्याय येथील समाजव्यवस्थेला आणि घटनाकारांना होता। यामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका नाही। भारतामध्ये एक केंद्रीय राज्यव्यवस्थेचा विचारसुद्धा केला जाऊ शकत नाही। प्रांतिक स्वायत्तेची सुरुवात जरी 1935च्या कायद्याने सुरू केली असली तरी प्राचीन काळापासून भारतीय उपखंडामध्ये प्रांतांना आणि संस्थानिकांना कमी जास्त प्रमाणात स्वायत्तता असलेली दिसून येते। आता आपल्या भारतामध्ये भाषिक सांस्कृतिक अस्मितेचे जतन करता यावं, राष्ट्रीय ऐक्य निर्माण व्हावं याच एकमेव हेतूने भारतीय घटनाकारांनी संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसून येतो। जगामध्ये संघराज्य 2 प्रकारचे अस्तित्वात आहेत। पहिला जो प्रकार आहे तो केंद्राकर्षी
आणि दुसरा जो प्रकार आहे तो केंद्रस्थानी. अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी आहे, तर भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी आहे. तुम्हाला रिकाम्या जागा किंवा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करामध्ये या संकल्पना विचारल्या जाऊ शकतात. भारत हा राज्याचा एक संघ, युनियन, म्हणजे यामध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट या शब्द प्रयोगाने देशाच्या राज्यघटनेच्या कलम 1 नुसार सुरुवात होते. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य असा शब्द कोठेही आढळत नाही. अनेक सार्वभौम राज्यांनी मिळून कराराच्या माध्यमातून भारतीय संघराज्य हे निर्माण झालेलं नाही, तर एकात्म देशातील घटक राज्याच्या पुनर्रचनेतून त्याची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच भारतीय संघराज्य जगाच्या संघराज्यापेक्षा वेगळ्या धाटणीतून, अनुभवातून निर्माण झालेलं आहे. जगातील कोणत्याही संघराज्यापेक्षा जास्त केंद्रीकरण भारतीय संघराज्यामध्ये आढळतं. भारतामध्ये घटक राज्याच्या स्वतंत्र राज्यघटना, नागरिकत्व, प्रशासन व्यवस्था, न्याय व्यवस्था ही वेगळी आढळून येत नाही, ती एकेरीच आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळापासून केंद्राकडे सर्व बाबतीत सर्वोच्च अधिकार होते. त्या काळचे प्रांताचे गव्हर्नर जनरल हे भारताच्या गव्हर्नर जनरलला जबाबदार राहून कार्य करत होते. 1919च्या कायद्याने काही विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार प्रांतांना दिला. त्यानंतर पुढील काळामध्ये 1935च्या कायद्यानुसार प्रांतातील सरकारे व केंद्रातील सरकार यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी केली गेली. आज सध्या भारतामध्ये केंद्र राज्य सरकारामध्ये अधिकाराची वाटणी किंवा विभागणी केलेली आहे. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्यायचं असेल तर 1935च्या कायद्याला देता येईल. म्हणजेच केंद्र राज्यमध्ये अधिकाराची विभागणी 1935च्या सुधारणा कायद्यानुसार झालेली दिसून येते. केंद्र राज्य यांच्यातील अधिकार विभागणी हे संघराज्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. मी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की असं हे वैशिष्ट्य आहे संघराज्याकडे. म्हणजे कॅनडामध्ये घटक राज्याचे अधिकार राज्यघटनेत लिखित आहेत, तर उरलेले अधिकार केंद्राकडे दिलेले आहेत. या उलट अमेरिकेमध्ये केंद्राचे अधिकार राज्यघटनेत नमूद केलेले आहेत, तर उरलेले सर्व अधिकार राज्यांकडे दिलेले आहेत. स्वित्झर्लंड, अमेरिकेसारख्या संघराज्ये ही ताठर व कठोर राज्यघटनेची बनलेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही संघराज्य आपले स्वरूप किंवा प्रकार बदलू शकत नाहीत. यामध्ये भारतीय राज्यघटना परिस्थितीनुसार बदलते. शांततेच्या काळामध्ये भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक स्वरूपात आपले काम करते. युद्धजन्य परिस्थिती किंवा आणीबाणीच्या काळात ती एकात्म स्वरूपाची राज्यघटना म्हणून काम पाहते. अत्यंत लक्षपूर्वक पद्धतीनं तुम्ही ऐका की युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा आणीबाणीच्या काळामध्ये हे संघराज्याचं स्वरूप आहे ते एकात्म पद्धतीमध्ये रूपांतरित होतं. संघराज्याचं स्वरूप बदलून त्याला एकात्म स्वरूप धारण करण्याचा अधिकार भारतामध्ये आहे. जगातील कोणत्याही देशाच्या संघराज्याला असा अधिकार नाही. भारतीय संघराज्याचे हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. म्हणूनच मायकल स्टुअर्ट यांच्या मतानुसार भारत हे एकात्म आणि संघराज्यात्मक पद्धतीचं मिश्रण आहे. आता यामध्ये के.सी. वियर हे काय म्हणतात तर भारतीय संघराज्य हे अर्धसंघराज्य आहे. आता भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 11 मध्ये कलम 245 ते 263 मध्ये केंद्र राज्य संबंधीची सविस्तर माहिती दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेत इतर देशांच्या
केंद्र राज्य अधिकारापेक्षा वेगळ्या पद्धतीने अधिकाराची विभागणी केलेली दिसून येते. मी वारंवार सांगतो की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा सूचींच्या माध्यमातून अधिकाराची विभागणी केलेली आहे. शेषाधिकार केंद्राकडे देण्यात आले. सद्यकालीन परिस्थितीमध्ये या विषयामध्ये मागे कमी जास्त आकडेवारी असू शकते. तुम्ही ते आकडेवारी काय आहे ती तपासून पहा. संघ सूचीमध्ये 99, राज्य सूचीमध्ये 61 आणि समवर्ती सूचीमध्ये 51 विषय त्यासंबंधीचे अधिकार केंद्र व राज्य सरकारांना देण्यात आलेले आहेत. परंतु समवर्ती सूचीमधील विषयासंबंधी केंद्र सरकारने कायदा केला असेल तर राज्य सरकारला त्या विषयासंबंधी वेगळा कायदा करता येत नाही. म्हणजेच समवर्ती सूचीमधील केंद्र सरकारचा कायदा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि तो ग्राह्य मानला जातो. शेषाधिकार हे केंद्राकडे देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये भाषावार प्रांतरचना म्हणजे ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारताचे जे प्रांत निर्माण झाले त्या प्रांत निर्माण करण्यामागे निश्चित असं कोणतंही तत्त्व नव्हतं. त्या कालावधीमध्ये राजकारभाराच्या आणि प्रशासनाच्या सोयीनुसार ब्रिटिश राजवटीमध्ये प्रांताची रचना करण्यात आली. त्यामुळे भारतामध्ये काही प्रांत हे बहुभाषिक तर काही प्रांत हे एकभाषिक निर्माण झाले. भारताने संघराज्य पद्धती स्वीकारली, परंतु भारतासमोर महत्त्वाचा प्रश्न राज्याची पुनर्रचना करण्याचा होता. ब्रिटिशांच्या काळातील प्रांतरचना बदलणं गरजेचं होतं. भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आल्यानंतर भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील जनतेचे मत व मागणी विचारात घेऊन भाषावार प्रांतरचनाचे तत्त्व स्वीकारण्यात आलं. त्यानुसार राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला आणि भारतीय राज्यघटनेने देशातील घटक राज्यांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अ, ब, क अशा 3 भागामध्ये केलेलं दिसून येतं. अशावेळी राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लगेचच देशामध्ये भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने जोर धरला. भाषावार प्रांतरचनेच्या मागणीसाठी काही भागामध्ये आंदोलनाचा मार्गही अवलंबला गेला. त्यामुळे केंद्र सरकारला लोकांच्या मागणीची दखल घेणं भाग पडलं आणि भाषेच्या निकषावर देशातील घटक राज्यांची पुनर्रचना कोणत्या पद्धतीने करावी यासंबंधी विचार करण्यासाठी भारत सरकारने 1953 साली सय्यद फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली हृदयनाथ कंजूर आणि सरदार पन्निनकर या सदस्यासह भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. या आयोगाने 1955 मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला आणि या अहवालाच्या आधारे संसदेने राज्य पुनर्रचना केली. 1 नोव्हेंबर 1956 पासून भारतीय संघराज्यामध्ये 14 घटक राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश अशी निर्मिती केली. परंतु पुढील काही वर्षाच्या काळात काही प्रदेशातील जनतेच्या मागणीचा विचार करून 2000 सालापर्यंत आणखी काही नवीन राज्ये निर्माण झाली. भारतामध्ये सध्या किती आहेत घटक राज्य? महाराष्ट्र हे घटक राज्य आहे. त्याबरोबर किती घटक राज्य आहेत कोण सांगेल? मोबाईल गॅझेटचा उपयोग करा. किती घटक राज्य जरा तपासा आणि मला सांगा. केंद्रशासित प्रदेश किती आहेत ते बघा आणि सांगा. डिस्कशनमध्ये हे चर्चा करू. यानंतर तुम्ही जर बघितलं की आंध्र प्रदेश हे तेलुगू उर्दू भाषिक राज्य म्हणून त्याला मान्यता मिळाली. आसामी बंगाली, बिहार हिंदी, गुजरात गुजराती, केरळ
मल्याळी, मध्य प्रदेश हिंदी, उत्तर प्रदेश तमिळ, महाराष्ट्र मराठी, कर्नाटक कन्नड, पंजाब पंजाबी, ओरिसा ओरिसी, राजस्थान राजस्थानी, हिंदी, उत्तर प्रदेश हिंदी उर्दू, पश्चिम बंगाल बंगाली, अशा वेगवेगळ्या भाषावार राज्याची स्थापना झालेली दिसून येते. आता तुम्ही जर पुढं बघितलं की केंद्र राज्य जे संबंध आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. 50 वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये राज्यामध्ये अनेक वेळा मतभेद आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. त्यामुळे अस्थिरतेचं राजकारण निर्माण झालेलं, प्रत्येक घटक राज्यातील अनेक प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केलेलं दिसून येतं. म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्न यामधून निर्माण झालेले आहेत. त्याचा संबंध केंद्र राज्य संबंधाशी येताना दिसतो. केंद्राने राज्याच्या बऱ्याच अधिकारावर आपली हुकूमत गाजवली आणि केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी अनेक आयोग नेमले गेले, परंतु आयोगाला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं दिसत नाही. केंद्र राज्य संबंधाची चर्चा करताना कायदेविषयक, प्रशासकीय आणि आर्थिक संबंधाचा विचार करावा लागतो. केंद्र राज्य संबंध लिहित असताना तुम्हाला दीर्घोत्तरीमध्ये जर प्रश्न विचारला की केंद्र राज्य संबंध स्पष्ट करा, तो 10 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला त्या अधिकाराची विभागणी करायची, कायदेविषयक अधिकार, प्रशासकीय अधिकार आणि आर्थिक अधिकार, अशा पद्धतीनं. आता सुरुवातीचा जो भाग आहे तो कायदेविषयक अधिकारामध्ये भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती असून केंद्र हे प्रबळ आहे. भारतीय संघराज्यामध्ये एकच राज्यघटना आणि त्यानुसार केंद्र व घटक राज्य कारभार करते. केंद्र व राज्य यांच्यामध्ये कायदेविषयक संबंध कसे आहेत, यामध्ये राज्यघटनेच्या 11व्या भागातील कलम 246व्या कलमानुसार 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची देऊन केंद्र सरकार व घटक राज्य यांच्या अधिकाराची वाटणी करण्यात आलेली आहे. शेषाधिकार केंद्राकडेच असतील. आता यामध्ये केंद्र सूची जी आहे, युनियन लिस्टमध्ये काय येतं, तर यामध्ये जे 99 विषय आहेत, जे 99 विषय कुठले आहेत, तर यामध्ये भारताशी ज्या विषयांचा संबंध येतो, ज्या विषयांचे देशभर एकच धोरण आहे, अशा विषयांचा समावेश केंद्र सूचीमध्ये होतो. ते विषय कुठले कुठले आहेत, तर संरक्षण आहे, परराष्ट्र धोरण, युद्ध, शांतता व तह, नागरिकत्व, रेल्वे, परराष्ट्र व्यापार. म्हणजे कालानुरूप त्यामध्ये बदल झालेले पण दिसून येतात. यामध्ये काही गोष्टी केंद्राच्या सूचीमध्ये ॲड झालेल्या पण आहेत, त्या तुम्ही तपासून पहा. यामध्ये टपाल, तार, हवाई वाहतूक, नाणे, बँकिंग, राष्ट्राच्या दृष्टिकोनात असलेले महत्त्वाचे उद्योग, औद्योगिक संस्था, लष्कर, आरमार, अणुशक्ती, जलमार्ग, राष्ट्रीय महत्त्वाचे सडक, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय कर्ज, संयुक्त राष्ट्रसंघ, अशा विषयासंबंधी भारतातील प्रत्येक घटक राज्य, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक व्यक्तीवर हे अधिकार बंधनकारक असतो. वरील सर्व प्रकारच्या विषयांच्या बाबत कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे, म्हणजे केंद्राला. केंद्र सूचीमध्ये आत्तापर्यंत 6 व 7 आणि आत्ता करंटला किती घटना दुरुस्ती झाले त्या पाहणं गरजेचं आहे. म्हणजे 6-7 ह्या 1956मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार त्यामध्ये बदल झालेले दिसून येतात आणि 46व्या घटना दुरुस्तीनुसार बदल आणि दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्ही पहा. त्यानंतर राज्य सूचीमध्ये राज्याच्या पातळीवरती जे 61 किंवा 66 विषय समाविष्ट आहेत, त्यामध्ये कुठले विषय आहेत राज्य पातळीवरचे? कायदा सुव्यवस्था, न्याय प्रशासन, पोलीस, तुरुंग, स्थानिक स्वराज्य संस्था, वैद्यकीय संस्था, सार्वजनिक औषधालय, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, मादक पेय, वाचनालये, वस्तू संग्रहालये, पाणी पुरवठा, घरे, खनिज पदार्थ कर, शेतीचं महसूल. अशा विषयांचा समावेश राज्य सूचीमध्ये असलेला दिसून येतो. आता समवर्ती सूचीमध्ये म्हणजे समवर्ती सूची जे स्थान आहे, याविषयी कायदा करण्याचा अधिकार केंद्र आणि घटक राज्य या दोघांनाही असतो. परंतु एकाच कायद्यामुळे केंद्र व घटक राज्य यामध्ये परस्पर विरोध निर्माण झाल्यास केंद्राचा कायदा हा
समवर्ती सूचीमधला सर्वश्रेष्ठ मानला जातो, तो अंतिम मानला जातो. समवर्ती सूचीमध्ये सुरुवातीस 47 विषय होते, मात्र त्यामध्ये बदल होऊन ते 52 विषय झालेले दिसून येतात. केंद्र व राज्य या सामायिक सूचीला विचारवंत पायली काय म्हणतात, तर संधी प्रकाश क्षेत्र असं त्याला म्हणतात, कारण दोन्ही स्तरावरील सरकारे तिच्यातील अधिकाराबाबत कायदे करू शकतात. या संदर्भात सर्वसाधारणपणे खालील नियम आहेत. ज्या ठिकाणी केंद्राच्या कायद्यामुळे कायदा बाद ठरला असेल तर तो विषय विनासंकोच केंद्राकडे जाईल. केंद्र व राज्य या दोघांच्यामध्ये कायद्यामध्ये विसंगती नसेल तर केंद्र व राज्य हे दोघांचे कायदे अंमलात राहतील. अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की समवर्ती सूचीमध्ये फौजदारी कायदा, दंड प्रक्रिया, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, विवाह, घटस्फोट, मृत्यूपत्र, दत्तक वारसा, शेती सोडून इतर संपत्तीचे हस्तांतरण, नोंदणी, संविदा, दिवाळखोरी अशा विषयांच्या बाबतीत केंद्र आणि राज्य दोघंही निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो अधिकार आहे तो शेषाधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये शेषाधिकार हे कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेला आहे. केंद्र आणि राज्य सूची, समवर्ती सूची या तिन्ही सूचीमध्ये ज्या विषय स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही अशा विषयाचा समावेश शेषाधिकारामध्ये होताना दिसून येतो. तुम्ही जर बघितलं की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशाच्यामध्ये शेषाधिकार हे राज्याकडे आहेत, मात्र भारतात कॅनडा या देशाप्रमाणे शेषाधिकार हे केंद्राकडे आहेत. शेषाधिकारांना फारसा वाव राहिलेला नाही, कारण भारतीय राज्यघटनेत अधिकाराची विभागणी दोन्ही सूचीमध्ये स्पष्टपणे आणि तपशीलवार दिलेली आहे. आता यामध्ये शेषाधिकार काय असतात, तर राष्ट्रीय हितासाठीचे कलम 249 प्रमाणे राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा ठराव राज्यसभेने 2/3 बहुमताने संमत केल्यास त्या विषयावर संसद कायदा करते. राज्यघटनेतील कलम 356 जे आहे आणीबाणी, राष्ट्रपतीने आणीबाणी घोषणा केली असेल तर कलम 250 नुसार संसद राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. तो कायदा संपूर्ण देशासाठी किंवा राज्यासाठी करता येतो, परंतु आणीबाणीचा काळ संपला की तो कायदा रद्द होतो आणि आणीबाणी नंतर जास्तीत जास्त 6 महिने तो चालतो. आता एखाद्या घटक राज्यामध्ये अस्थैर्य निर्माण झालं असेल किंवा घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळली असेल तर कलम 356 नुसार आणीबाणीचे हे प्रकार आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची पुढे अडचण येणार नाही. 356 नुसार राष्ट्रपती संबंधित घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करतो. अशा वेळी राज्य सूचीमधील कोणत्याही विषयावर कलम 357 प्रमाणे संसद कायदा करू शकते. आणीबाणी रद्द झाल्यानंतर संसदेने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त 1 वर्षात करता येते. अशा पद्धतीनं या समवर्ती शेषाधिकार तुम्हाला पाहता येतील. यानंतर केंद्र व राज्य यांच्यामधील प्रशासकीय संबंध जे आहेत भारतीय राज्यघटनेच्या कलम 256 ते 263 मध्ये केंद्र राज्याचे प्रशासकीय संबंध दर्शवण्यात आलेले आहेत. यामध्ये 1935च्या कायद्यातील विधिनियमावरून केंद्र व राज्य यांच्यामध्ये प्रशासकीय संबंध आधारलेले दिसून येतात. यामध्ये घटक राज्य सरकारला मार्गदर्शन म्हणजे कलम 237 नुसार प्रत्येक घटक राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणं हे प्रत्येक घटक राज्य सरकारचं कार्य आहे. परंतु काही कारणामुळे कोणतेही घटक राज्य सरकार शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास असमर्थ ठरत असेल तर संबंधित घटक राज्य सरकारच्या सहमतीने अगर आवश्यकता भासल्यास घटक राज्य सरकारच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी सशस्त्र दल पाठवण्याचा किंवा सशस्त्र दलाचा वापर करण्याचा व त्या दलास मार्गदर्शन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार संसदेने केलेले आणि त्या राज्यांना लागू होणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणे हे घटक राज्याचे कर्तव्य आहे. तसेच घटक राज्यांनी आपल्या सत्तेचा वापर कसा करावा यासंबंधी त्यांना आदेश देते, मार्गदर्शन करते.
नद्याच्या पाणी वाटपासंबंधीचे तंटे, राज्यातील समन्वय. आता तुम्हाला माहीत आहे की नद्याच्या पाण्यासंबंधी घटक राज्यामध्ये वाद निर्माण झाल्यास संसद कायदा करते, तो वाद सोडवते. नद्याच्या पाण्यासंबंधी वादाविषयी निर्माण झालेले वाद मिटवण्यासाठी 1956 साली आंतरराष्ट्रीय नदी बोर्ड स्थापन केले आणि कलम 262(1) नुसार पाणी वाटपासंबंधीचा संघर्ष मिटवण्यासाठी लवादा स्थापन करण्याचा अधिकार भारतीय संसदेला देण्यात आला. भारतातील अनेक नद्या अनेक घटक राज्यातून जातात, त्यासंबंधी संघर्ष निर्माण वेळोवेळी होतो. राज्यातील संघर्ष, वाद तसेच केंद्र राज्यातील वाद मिटवण्यासाठी आंतरराज्यीय समिती स्थापन करण्याची शिफारस प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेली आहे. आता समवर्ती सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असला तरी त्यांच्या अंमलबजावणीचा अधिकार हा घटक राज्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्याप्रमाणे घटना अंमलात येण्यापूर्वी जर एखादे राज्य त्या राज्याकरिता ज्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार संसदेत आहे, अशा बाबतीत कार्यकारी सत्ता चालवित असेल तर संसदेने अन्य व्यवस्था करीपर्यंत तशी ती चालूच राहावी असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की हे समवर्ती सूचीमधील जे कायदे आहेत त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो अधिकाराची विभागणी आपण पाहिली. यानंतर केंद्र राज्य म्हणजे यामध्ये केंद्र राज्य प्रशासकीय संबंध घटनेच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेला आहे किंवा आंतरराज्यीय नदी बोर्डाचे कोणत्या साली स्थापन, असे प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारले जाऊ शकतात. केंद्र राज्य संबंधामध्ये आर्थिक जे संबंध आहेत ते आपण पाहणार आहोत. कलम 368 आणि 307 मध्ये केंद्र राज्य आर्थिक संबंध आणि व्यवहार यांची तरतूद करण्यात आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या घटक राज्ये स्वयंपूर्ण व स्वावलंबी असावीत अशी संघराज्याची रचना असली तरी घटक राज्ये ही आर्थिक बाबतीत मध्यवर्ती सरकारावर अवलंबून असलेली दिसतात. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये घटक राज्ये हे केंद्र सरकारला आर्थिक मदत करतात, तर कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये घटक राज्यांना केंद्र मदत करते. भारतामध्ये सुद्धा केंद्रच घटक राज्यांना मदत करते. प्रत्येक संघराज्यात शासनाच्या दोन्ही पातळ्यामध्ये आर्थिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला असतो. आर्थिक समतोल राखत असताना गुंतागुंती निर्माण होण्याचा संभव असतो, जेणेकरून घटक राज्यामध्ये केंद्रामध्ये जबाबदाऱ्या समाधानकारक पार पाडता येतील हे पाहणे, दोन्ही गोष्टीचं ही विभागणी करताना दिसून येते. केंद्र सरकारच्या उत्पन्नाची अधिकार क्षेत्र म्हणजे केंद्राच्या उत्पन्नाचे अधिकार क्षेत्र काय आहेत तर शेतजमिनीशिवाय इतर मिळकतीवरील आणि त्या मिळकतीच्या वारसदारीवरील कर, रेल्वे भाडे, एक्सचेंज वायदे बाजारातील म्हणजे देवाणघेवाण, स्टॅम्प ड्युटी, अतिरिक्त कर, आयात निर्यात, हवाई, नाविक, वृत्तपत्र, खरेदी विक्री, जाहिरातीतील कर, कॉर्पोरेशन कर, मादक पदार्थावरील कर म्हणजे GST, स्टेट GST आणि सेंट्रल GST जसं अधिकाराची विभागणी आहे त्या पद्धतीनं. म्हणजे औद्योगिक कंपन्यांच्या भांडवलावरील कर, आयकरावरील अधिकार आणि त्या बाबतीत ज्या अधिकार आहेत अशा पद्धतीनं ते अधिकाराची विभागणी असलेली दिसून येते. राज्य सरकारच्या उत्पन्नाची अधिकार क्षेत्र म्हणजे राज्य सरकारकडे कुठले आहे तर जमीन महसूल, खनिज द्रव्याच्या हक्कावरील कर, शेतजमिनीवरील वारसदारीचा व स्वामित्वाचा कर, राज्यामध्ये तयार झालेली जी मादक पेय आहे, जलमार्गाने येणाऱ्या मालावर कर असेल, जनावरांवरील कर, वाहनावरील कर, मनोरंजन कर, इमारती कर, विजेच्या विक्रीवरील कर, टोल नाक्यावरील, चैनीच्या वस्तूवरील, व्यवसाय धंद्यावरील इत्यादी बाबीमध्ये राज्य सरकारला कराच्या स्वरूपात आर्थिक मिळकत मिळते. म्हणजे केंद्र सूचीमध्ये केंद्रशासित प्रदेशात असे कर केंद्र सरकार गोळा करते. महत्त्वाचं हायलाइटेड वाक्य आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यातील आर्थिक उत्पन्नाची वाटणी म्हणजे घटनेतील 368 कलमानुसार काही घटक राज्याची
घटक राज्य कराची आकारणी केंद्र सरकारद्वारे केली जाते, परंतु वसुलीचे काम संबंधी राज्यांना करावे लागणारे जमा कर जे आहेत याची वसुली जी आहेत हे संचित निधीमधून खर्च होताना दिसून येतो. म्हणजे कलम 369 नुसार केंद्र सरकार काही कराचे म्हणजे रेल्वे भाडे, जाहिराती कर अशाची आकारणी व वसुली केंद्र सरकार करतं आणि तो पैसा राज्यांनाही त्यातून दिला जातो. कलम 271 नुसार केंद्र कंपनी कर आकारते व महसूल कर करते, त्याचे उत्पन्न केंद्र सरकारला मिळते. याबरोबरच कलम 273 नुसार शेती अतिरिक्त उत्पादनावर केंद्र सरकार उत्पादन कर घेते. या उत्पादन करात प्रत्येक राज्यास त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीतून जो निर्यात कर मिळतो त्याच्या प्रमाणात त्याला अनुदान दिलं जातं. अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की आर्थिक बाबतीमध्ये घटक राज्य केंद्र सरकारचे संपूर्ण नियंत्रण असलेलं घटक राज्यावरती दिसून येतं आणि घटक राज्ये आर्थिक बाबतीमध्ये पूर्णपणे केंद्रावर अवलंबून असलेले दिसून येतात. आजपर्यंतचा जर अपवाद वगळता बहुतांश घटक राज्यात काँग्रेसची सरकारी सत्तारूढ असल्यामुळे घटक राज्यांनी आर्थिक बाबतीमध्ये असंतोष प्रगट केलेला नाही. याचा अर्थ जर तुम्ही संघर्ष बघितला की कितीतरी कोट्यावधी रुपयाचा GST परतावा हा महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही. हा ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये ठाकरे सरकारने केंद्र सरकारवरती केलेला हा आरोप होता. म्हणजे केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार हे जर वेगवेगळे असेल तर त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये संघर्ष निर्माण होताना दिसून येतो. केंद्र सरकार राज्य संबंधाबाबत नेमण्यात आलेले आयोग कुठले कुठले आहेत तर राज्य मन्नार समिती आहे, सेटलवाड समिती आहे, सरकारी आयोग आहेत. हे आयोग महत्त्वाचे आहेत. हे आयोगावरती तुम्हाला टिपा लिहायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण यामध्ये उदाहरणार्थ राज्य मन्नार जो आयोग आहे, तमिळनाडू सरकारने 1969 साली राज्य मन्नारच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर लक्ष्मी स्वामी मुदलियार यांनी चंदा रेड्डी यांचा या समितीमध्ये समावेश होता. यामध्ये खालील शिफारसी या आयोगाने केलेल्या दिसून येतात. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, केंद्र सरकारला असलेले शेषाधिकार रद्द करावेत आणि आंतरराज्य समितीची स्थापना करावी. अशा शिफारसी राज्य मन्नार समितीने केलेल्या दिसून येतात. सरकारी आयोगानुसार 24 मार्च 1983 रोजी केंद्र सरकारने न्यायमूर्ती रणजित सिंह सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली श्री B. शिवरामन आणि SR सेन या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी आयोग नेमला आणि केंद्र राज्य संबंधाचे पुनर्विलोकन करून त्यासंबंधी आपला अहवाल देण्याचं सुचवण्यात आलं. यामध्ये त्यांनी 1600 पानाचा व 265 शिफारसीचा अहवाल 1988 मध्ये सादर केला. यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या ज्या काही शिफारसी सुचवल्या त्यामधील महत्त्वाच्या कुठल्या आहेत तर भारत देशाच्या एकता व अखंडतेसाठी केंद्र राज्य संबंध मजबूत असणं आवश्यक आहे, परंतु हे संबंध मजबूत करत असताना राज्याच्या अधिकारावरती गदा आणणे चुकीचे आहे. ही शिफारस त्यांनी दृष्टिकोन या शिफारसीच्या माध्यमातून नोंदवलेला आहे. कलम 356 मध्ये दुरुस्ती करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अगोदर संबंधित घटक राज्यांना समज दिली पाहिजे. घटक राज्यास स्पष्टीकरण विचारले पाहिजे. त्यानंतर घटक राज्याने पाठवलेल्या स्पष्टीकरणाचा विचार करून पर्याय शोधला पाहिजे. घटक राज्यामध्ये राज्यपालाची नेमणूक करताना संबंधित घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचारविनिमय झाला पाहिजे. मुख्यमंत्र्याची निवड करताना राज्यपालाने ज्या पक्षाला किंवा पक्षाच्या आघाडीला विधानसभेत जास्तीत जास्त पाठिंबा असेल त्यांच्या नेत्याला त्यांनी बोलवलं पाहिजे.
सरकार स्थापन करण्यासाठी. राज्यपालाचे काम सरकार या माध्यमातून जर तुम्ही बघितलं की अशा अधिकाराची विभागणी म्हणजेच आपल्या मर्जीप्रमाणे चाललेले असे सरकार तयार करण्याचे काम केंद्राने करू नये किंवा राज्याला त्या बाबतीत विचाराधीन घेतलं पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना सरकारी आयोगाने केलेल्या दिसून येतात. त्यानंतर जो पुढचा जो आयोग आहे तो न्यायमूर्ती M पंची आयोग यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काही शिफारशी सुचवल्या होत्या. तर राष्ट्रीय एकात्मता समितीला जादा अधिकार द्यावेत, भारतीय राज्यघटनेच्या कलम 355 आणि 356 मध्ये दुरुस्ती करून केंद्र शासनाला राज्याच्या अखत्यारीतील प्रदेश मर्यादित काळासाठी केंद्राच्या नियंत्रणाखाली घेण्याची सोय करावी. राज्याची परवानगी न घेता केंद्रीय पोलीस दलांना दंगली दरम्यान संबंधित घटक राज्यात हस्तक्षेप करण्यासाठी कम्युनल हायलन्स बिलामध्ये दुरुस्ती करावी आणि त्याचबरोबर घटक राज्याच्या संमतीशिवाय गुन्हेगार व मंत्र्याच्या वर कारवाई करण्याचा अधिकार राज्यपालांना द्यावेत, अशा शिफारसी या अहवालांनी केलेल्या दिसून येतात. आता केंद्र राज्य संबंधामध्ये जी आव्हानं निर्माण झालेली आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. यामध्ये भारतातील केंद्र राज्य संबंधामध्ये वारंवार बदलत्या सरकारानुसार चढउतार त्याच्यामध्ये झालेले दिसून येतात. राज्य निर्मितीचा मुद्दा सोडला तर केंद्र राज्य संबंधामध्ये केंद्राचा नेहमीचा अधिकार हा वरचढ राहिलेला दिसून येतो. 1960च्या दशकामध्ये अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळामध्ये केंद्र राज्य संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. 1967 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला तडा बसला आणि पुन्हा केंद्र राज्य संबंध बिघडले. 1983 मध्ये सरकारी आयोगाने केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेतला. 1990 मध्ये केंद्र राज्य संबंधामध्ये बऱ्यापैकी यामध्ये संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला दिसून येतो. यामध्ये राष्ट्रपती राजवट सोडली तर 1990 नंतरचा टप्पा केंद्र राज्य संबंधातील वाद मागे पडण्याचा काळ म्हणता येईल. मात्र तो आजही काही बाबतीमध्ये अधिकाराच्या बाबतीमध्ये केंद्र राज्य संबंधामध्ये संघर्ष असलेला दिसून येतो. यामध्ये जात आणि धर्माच्या आधारावरती जे संघर्ष निर्माण झालेले आहेत, जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, पाणी वाटपाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर सीमा प्रश्न आहेत, कर्नाटक महाराष्ट्र सीमा असेल, आंध्र मध्य प्रदेश सीमा असेल, अशा सीमा प्रश्नाचे घोंगडे सध्या भिजतच पडलेले दिसून येते. त्यामुळे हे या अर्थानं राज्यशास्त्रीय भाषेत हा शब्दप्रयोग वापरणे योग्य नाही, पण असे केंद्र राज्य संबंधामध्ये संघर्ष निर्माण झालेले दिसून येतात. यामध्ये कुणाला काही शंका आहे? नाही. हॅलो सर.